घरात मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. रमा चहा आणि कांद्या पोह्यांचा ट्रे टेबलावर मांडून शांतपणे बसली होती आणि तिची नजर जमिनीकडे झुकली होती. खोलीत बसलेल्या कोणाशी तिचा संबंध नसल्याप्रमाणे मुलाकडील माणसांचे संभाषण ती शांतपणे ऐकत होती. तिला पाहण्यासाठी आलेल्या मुलाचे नाव राहुल होते. तो चोर नजरेने मध्ये मध्ये रमाकडे पाहत होता. रमाला उठून खोलीत जावेसे वाटत होते. तेवढ्यात राहुलच्या वडिलांचा आवाज आला. "हे बघा, आम्हाला मुलीच्या भूतकाळाशी काही संबंध नाही. राहुलला रमा आवडली आहे. कॉलेजमध्ये तिच्यासोबत काय झाले याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाही." हे ऐकून रमाला पहिल्यांदा आश्चर्याने डोळे मोठे करून राहुलकडे पाहिले. तेव्हा राहुल हसला. राहुलचे आई वडील खूप आनंदी दिसत होते. रमाचा चेहरा सुद्धा आनंदाने उजळून निघाला. नाहीतर याआधी जेव्हा कुठेही नातं यायचं असलं की घरचे त्या लोकांना तिचा भूतकाळ सांगायचे, तेव्हा ते "आम्ही नंतर कळवतो" असं म्हणून उठून जायचे. पण यावेळी रमाने अगोदरच ठरवले होते की पुन्हा पुन्हा आपला अपमान व्हायला नको, म्हणून तिने घरी येण्यापूर्वीच राहुलला फोन करून सांगितले होते की तिच्या भूतकाळाचे रहस्य काय आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळीच राहुल त्याच्या आईवडिलांसोबत घरी आला. मग रमाचे बाबा दुकानातून मिठाई घेऊन घरी आले. तेव्हा रमाने पटकन चहा आणि पोहे तयार केले. रमाची आई या जगात नसल्याने घरातील सर्व कामे तीच सांभाळायची. कॉलेजमध्ये असताना एका मुलाला ती आवडू लागली. जेव्हा त्या मुलाने प्रपोज केले तेव्हा रमाने स्पष्टपणे नकार दिला, कारण तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. पण तिचा बदला घेण्यासाठी एके दिवशी त्या मुलाने तिला रस्त्यावरून बळजबरीने उचलून नेले व तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे रमा खूपच खचून गेली. घरी येऊन तिने सर्व काही वडिलांना सांगितले. वडिलांनी हार न मानता त्या दोषी मुलाला शिक्षा दिली. आता तो गुन्हेगार तुरुंगात होता, पण रमा सुद्धा प्रत्येक दिवस एखाद्या शिक्षेप्रमाणे जगत होती. हळूहळू तिला नैराश्याने ग्रासले आणि जेव्हा तिच्या वडिलांनी तिची अशी अवस्था पाहवली नाही, तेव्हा त्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनीही तिला अनेक महिने काउन्सिलिंग दिली. नंतर हळूहळू तिच्या जगण्याची आशा निर्माण झाली. डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की तुझ्यासोबत चुकीचे घडले आहे आणि त्या दोषीला आता शिक्षा झाली आहे. याची शिक्षा तू स्वतःला आणि तुझ्या वडिलांना का देत आहेस? तू सुखाने जगणार नाहीस, मग तुझ्या वडिलांचे काय होणार? डॉक्टरांनी तिला चांगल्या प्रकारे समजवल्यानंतर आता हळूहळू रमा मजबूत झाली होती. पूर्वीप्रमाणे ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत एकोप्याने राहत होती. तिच्या जुन्या जखमांना कोणी हात लावला नाही. जेव्हा तिच्यासाठी नाती येऊ लागली तेव्हा तिच्या नातेवाईकांनी तिला मुलाच्या घरच्यांना सत्य सांगू नको असे सांगितले. पण रमाला विश्वासाच्या पायावर नवे नाते निर्माण करायचे होते. त्यामुळे जेव्हाही मुलं तिला पाहायला यायची तेव्हा रमा त्यांना सत्य सांगायची आणि दुसऱ्या बाजूने नकार यायचा. असे सतत होऊ लागल्याने रमाला आता येणाऱ्या स्थळांवर चिडचिडी होत होती. त्यामुळे तिला घरी काम करावंसं वाटत नव्हतं, म्हणून ती घराबाहेर पडून नोकरी करू लागली होती. तिला ऑफिसचे काम करायला आवडत होते, पण तिच्या वडिलांना तिची काळजी होती, म्हणून ते सतत तिच्यासाठी चांगले स्थळ शोधत होते. यावेळी राहुलचे नाते तिच्यासाठी आले तेव्हा तिने फोनवरच राहुलला सर्व सांगितले होते आणि राहुलने थेट आईवडिलांसोबत तिचे घर गाठले होते. राहुल या नात्याला हो म्हणेल असे तिला वाटले नव्हते, पण इथे एंगेजमेंट सुद्धा एका दिवशीच झाली. त्यामुळे रमा खूप खुश होती. वडिलांचा ताण आता कमी झाला होता. तिला सर्वाधिक आनंद झाला होता. आठवडाभरानंतर एके दिवशी ती शॉपिंग करत असताना तेवढ्यात मागून तिचे कोणीतरी डोळे मिटले. तिने मागे वळून पाहिले तर तिला आश्चर्य वाटले, कारण तो तिचा बालपणीचा मित्र उमाकांत होता. उमाकांतचे वडील आणि वसुधाचे वडील दोघेही मित्र होते, त्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये चांगली मैत्री होती. रमा आश्चर्याने म्हणाली, "अरे उमाकांत, तू लंडनला गेला होतास ना, तू परत कधी आलास?" उमाकांत म्हणाला, "मी 2 दिवसापूर्वीच घरी आलो आहे. मी तुला सरप्राईज देणार होतो, पण तू इथे दिसल्यावर मी स्वतःला थांबवू शकलो नाही." रमा हसत म्हणाली, "तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
माझा साखरपुडा झाला आहे. ही बातमी ऐकून उमाकांतचा चेहरा फिका पडला. तो एकदम स्तब्ध झाला आणि शांतपणे म्हणाला, अगं काय म्हणतेस? तेव्हा रमाला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग कळाला. तेवढ्यात उमाकांत अशीच एक गोष्ट समोर ठेवली की ती ऐकून रमाला आश्चर्य वाटले. पण ती म्हणाली, प्लीज उमाकांत, आता हे सर्व मला सांगू नकोस. या सर्व गोष्टींचा काही अर्थ नाही. असे बोलून ती तिथून वेगात चालत निघून गेली. एका महिन्याभरानंतर लग्नाची तारीख निश्चित झाली. तिचे वडील मोठ्या उत्साहाने लग्नाची तयारी करत होते. लवकरच लग्नाचा दिवसही आला. रमाही आनंदाने तयार होत होती. लग्नाची मिरवणूक आल्यावर संपूर्ण घर उजेडात न्हाऊन निघालं आणि ढोल ताशांचा आवाज घरात घुमला. लग्नाचे विधी सुरू झाले होते तेव्हा राहुलच्या वडिलांनी राहुलला सोबत घेतलं व माझ्या वडिलांना गाठलं व माझ्या वडिलांना म्हणाले, आम्हा दोघांना तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. दोघांनी त्यांना एका खोलीत नेले. रमाला आता स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता, म्हणून तीही त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांच्या मागे गेली. राहुलचे वडील अतिशय धीटपणे म्हणाले, हे बघा सोयरे, तुम्ही तुमचा बंगला माझ्या नावावर करा, तरच तुमच्या मुलीला माझ्या मुलाच्या पायाचे जोडे बनवण्याची मी परवानगी देईल. रमाचे वडील आश्चर्याने म्हणाले, तुमच्या मुलाचे जोडे म्हणजे? राहुल म्हणाला, प्रकरण साधं आहे. मी अशी कोणाचीही उतरण सहजासहजी माझ्या गळ्यात पाडून घेणार नाही. असं असलं तरी अशा मुलींना त्यांच्या घराची शोभा कोणी बनवत नाही. नववधूच्या पोशाखात लपेटलेल्या रमानेही सगळं ऐकलं होतं. मग रमाने तिचा पदर मागे घेतला आणि तिच्या साडीचा पल्लू कमरेला गुंडाळला आणि त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. मी कोणाच्या तरी पायाचा जोडा होण्यास नकार देते. तुम्ही लोक तुमच्या लग्नाची मिरवणूक काढा आणि इथून निघा. राहुलचे वडील रागाने ओरडले, ए मुली, तुला माहीत आहे तू काय बोलत आहे की आपण मोठ्यांशी कसं बोलत आहोत? मोठ्या माणसांना कसे बोलावे तुला असेही संस्कार शिकवले नाहीत का? हा तुमचा शिष्टाचार आहे का? ती अतिशय नम्रपणे म्हणाली, काका, तुमच्याकडे शिष्टाचार आहे का? सार्वजनिक मेळाव्यात एखाद्या मुलीला जोडे बनवण्याबद्दल बोलू नये हे तुम्हाला कुणी शिकवले नाही का? तुमची मूल्य कुठे गेली आहेत? लग्नापूर्वी तुमचे हे सत्य समोर आले, चांगले झाले. मला अशा घरात सून म्हणून जायचे नाही. अशा घरामधला भाग सुद्धा व्हायची मला लाज वाटते. हे ऐकून राहुल संतापला आणि म्हणाला, रमा, हा काही विनोद आहे का? तू फक्त माझ्या वडिलांची माफी माग. तू त्यांचा अपमान केला आहेस. रमा वडिलांजवळ येऊन उभी राहिली. त्यांच्या झुकलेल्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली की तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचा अपमान केला आहे. तेव्हाच मला तोंड उघडावे लागले. असो, लग्न ठरण्यापूर्वीच आम्ही तुला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा तुम्ही लोक काहीच बोलला नाहीत आणि जेव्हा प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले तेव्हा तुम्ही तोंड उघडता. तुम्ही लोक माझ्या भूतकाळातील रहस्य जाणून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहात. पण मला हे नाते मान्य नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला अशा घरामध्ये जायचे नाही जिथे मला सुरुवातीपासूनच आदर नाही. राहुलचे वडील पाटीलरावांना म्हणाले, हे बघा सोयरे, तुमच्या घराची इज्जत आता तुमच्या हातात आहे. ही मुलगी फालतू बोलत आहे. तुम्हालाच भविष्यात त्रास होईल. पाटीलराव म्हणाले, जरी माझी मुलगी पुढे येऊन बोलली नसती तरी तुमचे बोलणे ऐकून मी निर्णय घेतला आहे. मी माझ्या मुलीला अशा कुटुंबात पाठवू शकत नाही जिथे तिला आदर नाही. माझ्या घराच्या इज्जतीची काळजी तुम्ही करू नका, पण मी माझ्या मुलीला तिथे पाठवू नये जिथे तिचा सन्मान होणार नाही. मला समजते की माझ्या मुलीचे भविष्य काय असेल. मी तिला अशा असुरक्षित वातावरणामध्ये पाठवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता इथून निघा. गेलात तरी चालेल. तुम्हा सर्वांसाठी चांगले होईल. राहुल आणि त्याच्या वडिलांचा चेहरा फिका पडला. या लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना हवे ते सर्व आपण मिळवू शकतो असा त्यांचा विचार होता. पण इथे सगळं उलटं पडलं होतं. सर्व पाहुण्यांमध्ये कुरकुर सुरू झाली. तेवढ्यात अचानक पाटीलरावांच्या मित्राचा मुलगा उमाकांत गर्दीतून पुढे आला आणि म्हणू लागला, काका, तुमची हरकत नसेल तर मला रमाशी लग्न करायचे आहे.
हे ऐकून पाटीलरावांना धक्काच बसला. ते म्हणू लागले, हे बघ बाळा, माझ्या मुलीचे माझ्यावर ओझे नाही की मी तिचे लग्न इतक्या घाईत करून देईल. आत्ताच तिने नाते तोडले आहे. भविष्यात माझी मुलगी जो काही निर्णय घेईल मी तिच्यासोबत आहे. पण आता मी तिला लग्नासाठी जबरदस्ती करू शकत नाही. रमाचे डोळे पाणावले. ती म्हणाली, बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. तिने पाटीलरावांना एका कोपऱ्यात नेले आणि म्हणाली, बाबा, उमाकांत काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे आला होता आणि त्याने माझ्यावरचे प्रेम व्यक्त केले होते. आम्ही दोघंही लहानपणापासून मित्र आहोत, पण मला कधीच वाटले नाही की त्याला मी त्याच्या बायकोच्या रूपात आवडेल. पण असे असले तरी त्याच्या मनातील माझ्याविषयीचे प्रेम व्यक्त करेपर्यंत मी गुंतून गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतीही चुकीचे पाऊल उचलण्यासाठी मी घाबरत होते. पण आज राहुल आणि त्यांच्या वडिलांची हकीकत पाहिल्यानंतर मी आवेशाने हे नाते तोडले. त्यावेळी मी उमाकांत माझ्या मनात कुठेच नव्हता. पण आता उमाकांत पुढे येऊन माझा हात मागितला आहे. मला हे म्हणायचे आहे की अनोळखी माणसाच्या घरी जाऊन नवीन संघर्ष सुरू करण्यापेक्षा उमाकांतसोबत आयुष्याचा प्रवासाला निघायला पाहिजे. असो, ते माझा चांगला मित्र आहे. आम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखतो आणि समजतो. एवढे बोलून ती गप्प बसली. पाटीलरावांच्या चेहऱ्यावर एक लांबलचक हसू उमटले. ते म्हणाले, ठीक आहे बाळा, तुला योग्य वाटतंय तर माझी काहीच हरकत नाही. त्यानंतर त्यांनीच उमाकांतच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना समजावून सांगितला. उमाकांतच्या वडिलांनी संमती दर्शवली. दोघी पक्षांच्या संमतीने आनंदात अखेर त्याच मांडवात रमा पुन्हा पवित्र अग्नीसमोर उभं राहून उमाकांतचा हात हातात धरून नव्या जगाची स्वप्ने पाहू लागली. तर त्यांच्यापासून दूर गेलेले प्रेम पुन्हा त्यांच्या मांडीवर आल्याचा उमाकांतलाही आनंद झाला. दुसरीकडे इन्स्पेक्टर या लग्नाला आले होते. त्यामुळे त्यांनी हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपाखाली राहुल व त्याच्या वडिलांना अटक केली. तर मित्रांनो, तुम्हाला रमानी घेतलेला निर्णय योग्य वाटला की अयोग्य व उमाकांतनी यामध्ये कशी भूमिका बजावली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.